नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मागील वर्षी शेतकऱ्यांच्या हातात आलेलं सोयाबीन पीक रोगानं तसेच रब्बीमधील चना गहू या पिकाचे गारपिटीमुळे नुकसान झाले होते। या संदर्भात कंपनी व अधिकाऱ्यांना पंचनामे पोहोचवण्यात आले, मात्र नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही। तसेच कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याबाबत संबंधित तालुक्यातील जवळपास 9 ते 10 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे सोयाबीन आणि कापसाची एकाच दिवशी तक्रार केली असून त्या दिवशी पाऊस नाही हे कारण दाखवून कापसाची तक्रार रिजेक्ट करण्यात आली। पण त्याच दिवशी तक्रार व पंचनामा झालेल्या काही शेतकऱ्यांना कापूस या पिकाची पीक रक्कम मिळाली आहे। हा दुजाभाव आहे का असा सवाल करत कृषी अधिकाऱ्यांना धरले आहे। या अगोदर पण पुष्कळ वेळा आंदोलन केलेले आहे। या अगोदर पण पुष्कळ आंदोलन केलेले आहे, पण या झोपी गेलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी पुन्हा एक आंदोलन करायला लागलं आणि जर पुन्हा नाही भेटलं तर पुन्हा अनेक वेळा आपण आंदोलनच करू। पण आपण जोपर्यंत शेतकऱ्याला 100% पुरेपूर लाभ भेटणार नाही तोपर्यंत स्वस्त मी बसणार नाही। आज आपल्या शेतकऱ्याच्या म्हणजे ज्या पीक विमा संदर्भात विषय आहे तो आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीची ऑनलाईन तक्रार केलेली होती, एकाच दिवशी सोयाबीन आणि कपाशीची ऑनलाईन तक्रार केली असून त्यांना जाणून बुजून कपाशीची तक्रार रिजेक्ट मारलेली आहे। म्हणजे या कंपनीला शेतकऱ्यांना पैसे देणं जड चाललेलं आहे, हा आमचा आरोप आहे। दुसरी आहे, ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा म्हणजे 2024च्या काही शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहे, अजूनही त्याची पंचनामे केलेले नाही। 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांना येलो मोजाक आलेला होता त्या शेतकऱ्यांना कलेक्टरच्या अधिसूचनेनुसार फक्त 25% रक्कम मिळालेली आहे। ते 80 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा एकूण चंद्रपूर जिल्ह्याला सोयाबीनच्या या पिकासाठी 202 कोटी रुपये भेटणार होते, त्याच्यापैकी सेकंड टप्पा फक्त 62 कोटी भेटलेला आहे। तो पण 29 तारखेला वाटप करणार होते, पण तो पण सरकारने कुठे वापस घेतलेला आहे का? शेतकऱ्यांना जो आता नवीन दिलेला आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना 5000 रुपये म्हणून भीक देणार होते, त्यासाठी पण तो निधी त्याने तिकडे वर्त केलेला आहे का? त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना तो पण निधी मिळालेला नाही। तसंच शेतकऱ्याचा GR असताना शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपयाच्या वर रक्कम देण्यात यावी, पण मात्र कंपनीने काही शेतकऱ्यांना अल्पशी मदत दिलेली आहे, जे 55 रुपये 75 पैसे आहे। या संदर्भात कंपनीकडे त्या संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रारी केली असून अजूनही त्याच्यावर काहीच केलेले नाही। अशा विविध समस्या घेऊन आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसलेलो आणि आम्हाला आज कलेक्टर, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओरिएंटल जिल्हा प्रतिनिधी याची संयुक्त बैठक चालू आहे। त्या बैठकीमध्ये जोपर्यंत आम्हाला काय झालं, तोडगा निघाला का नाही तक्रारी आल्या त्याचं आपण निराकरण करण्याकरता कंपनीला आपण आपल्या स्तरावरून पत्र दिलेले आहेत। तसंच तालुका तक्रार निवारण समितीमध्ये जे काही विषय आहे, ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही, पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळाला नाही, त्याच्याकरता आपण वारंवार आता त्यांनाही पत्र दिलेले आहे आणि वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा आपण कळवलेलं आहे। त्यांचं म्हणणं होतं की 29 ऑगस्टला या सोयाबीनची जी मिड ॲनिव्हर्सरी लागू झाली होती त्याचा जो दुसरा हप्ता आहे तो हप्ता 29 ऑगस्टला मिळेल, परंतु आता सध्या त्यांचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट एंडपर्यंत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन जातील। पीक विमा मागच्यामध्ये कंपनीचा प्रतिनिधी आणि आमचा कृषी सहाय्यक हे दोन्ही जेव्हा त्यांचा पंचनामा केला जाते तेव्हा दोघांच्याही सह्या त्या याच्यावर असतात आणि जोपर्यंत तो प्रतिनिधी यांना सांगत नाही कृषी सहाय्यकांना तोपर्यंत ते पंचनामा करायला जाऊ शकत नाही। पण त्यांच्याकडचं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ व्हेंडर जे आहेत ते नियुक्त करतात आणि ते नियुक्त केल्यानंतर आमची त्यांना विनंती आहे की बाबा त्यांनी कमीत कमी जे प्रोग्राम आहे तो सर्वेक्षणाचा प्रोग्राम आम्हाला कळवावा। आम्ही नेहमी सांगत असतो त्याला की बाबा सर्वेक्षणाचा प्रोग्राम कळवून त्याच्याप्रमाणे त्याचं सर्वेक्षण व्हावं, अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे। विमा कंपनीच्या इतक्या साऱ्या त्रुटी असून सुद्धा आपण त्यांची कंप्लेंट वरिष्ठाकडे करता का किंवा केली आहे? आपण यापूर्वी जेव्हा केव्हा आपल्याकडे तक्रार निवारण समितीची सभा होते त्याच्यात आपण ते सर्व प्रोसिडिंगवर घेतो आणि त्याचा सर्व लेखाजोखा जो आहे तो वरिष्ठ कार्यालय आमचे जिल्हाधीश कृषी अधिकारी त्यांना सोबतच आम्ही एक कॉपी तहसीलदारांमार्फत कलेक्टर सरांना सुद्धा देतो, जेणेकरून त्याच्यात ज्या ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीचं आणि त्या बैठकीला आम्ही जिल्ह्याचा प्रतिनिधीसुद्धा बोलावतो। जिल्ह्याच्या प्रतिनिधीसमोरच आम्ही त्याचं प्रोसिडिंग घेत असतो। एखादा शेतकऱ्याचा प्रतिनिधी किंवा शेतकरी मित्र तुम्ही का बरं नाही बोलत? अशा वेळेस शेतकऱ्यांचं जे पीक विमा आहे किंवा त्या गावातला पोलीस पाटील आहे यांना का बरं विचारणं होतं? त्याच्यात आपल्या जी तालुका तक्रार निवारण समिती आहे याच्यामध्ये आपण जी समिती आहे त्याच्यामध्ये शेतकरी आपण आहे, 2 शेतकरी आहे
ही दोन शेतकरी त्या एक आहे ज्ञानेश्वर डोके येवतीचे आहे आणि एक आहे विनोद राऊत शेगावचे आहे. तर आपण त्यांना सुद्धा बोलावतो त्या मीटिंगमध्ये, जेणेकरून त्यांच्या मार्फत सुद्धा आपले काही प्रश्न जर असेल तर ते तालुका. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.